आणि आज लातूरमध्ये या दोन्ही संघटनांच्या वतीनं लातूरमध्ये वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन, ज्याला आम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये व्हाया म्हणतो, त्या व्हाया बिझनेस एक्सपो जे आत्तापर्यंत भारतात 12 ठिकाणी आयोजित केले होते, तसा व्हाया बिझनेस एक्सपो लातूरमध्ये आयोजित करण्याकरता ही बैठक बोलवण्यात आली होती। या बिझनेस एक्सपोमध्ये 100च्या वर महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजातील उद्योगपती, व्यावसायिक यांचे स्टॉल्स असणार आहेत। 100च्या वर छोट्या छोट्या मशिनरी असणार आहेत। त्या मशिनरीच्या माध्यमातून महिलांना आणि तरुणांना त्यांच्या हाताला काही काम मिळेल, ती मशिनरी कशी चालवायची, त्याचप्रमाणे त्या मशिनरीवर प्रोडक्शन कसं घ्यायचं, त्याचं पॅकिंग कसं करायचं, ब्रँडिंग कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं, याचं मार्गदर्शन वीरशैव लिंगायत समाजातल्या तरुणांना आणि महिलांना याच्यामध्ये होणार आहे। त्या व्यतिरिक्त समाज बांधवांच्या तरुणांना नोकऱ्या मिळण्यासाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे। आतापर्यंत व्हायाच्या माध्यमातून 14,000 सुशिक्षित तरुणांना रोजगार देण्यात आलेला आहे। त्या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा उपक्रम या ठिकाणी ठरलेला आहे की वीरशैव लिंगायत समाजाची लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये 90 लाखाच्या वर आहे। असं असताना सुद्धा जेवढी आमची लोकसंख्या आहे, जसं जी म्हण आहे की लोकसंख्या में जितनी हिस्सेदारी उतनी मिलनी चाहिए सत्ता में और संघटना में भागीदारी, ही टॅगलाईन घेऊन आम्ही लातूरमध्ये एक लिंगायत हक्क परिषदेचं आयोजन करणार आहोत। आतापर्यंत आम्ही अनेक वेळा अनेक शासनांकडे गेलो, अनेक शासन बदलले, तरी आमच्या काही मागण्या अद्याप प्रलंबित आहेत। त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आम्ही आताकडे शासनाकडे जाणार नाही। सरकारनं किंवा वेगवेगळ्या पक्षांनी आमच्याकडे आले पाहिजे, तो आमचा हक्क आहे, तो आमचा अधिकार आहे। या हेतूनं लिंगायत हक्क परिषदेचं आयोजन लातूरमध्येच करण्यात आलेलं आहे। या सर्व कार्यक्रमांचं स्वागताध्यक्षपद आपले लातूरचे शिक्षण तज्ज्ञ उमाकांतजी होनराव यांनी स्वीकारलेलं आहे आणि याच्या नियोजनाची जबाबदारी प्रेरणाताई होनराव, संजयजी शेटे या सर्व आमच्या समाज बांधवांनी लातूरमध्ये घेतलेली आहे। आणि या दोन संघटनांच्या वतीनं जरी आजची बैठक आयोजित केलेली असली तरी महाराष्ट्रातील सर्व संघटनांना माझं आपल्या माध्यमातून आवाहन आहे की त्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं। समाजातल्या सर्व समाज बांधवांना, सर्व संघटनांना बरोबर घेऊन हा उपक्रम आम्हाला राबवायचा आहे आणि यामध्ये सरकारपुढे किंवा वेगवेगळ्या पक्षांसमोर आम्ही किमान समान कार्यक्रम तयार करून घेऊन जाणार आहोत। त्या किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी त्या पक्षांनी करावी असं देखील आवाहन त्यांना आम्ही करणार।